दागिन्यानं गाडी घोडी आणि माडीनं आयुष्य आरामात जगतात अशी या देशाचे भाग्यविधाते बोधिसत्व परमपूज्य महामानव तुमचे माझे आणि या संबंध देशाचेच नव्हे तर आशिया खंडाच्या ज्या ज्या लोकांना ज्ञान माहित आहे त्या सगळ्यांचे पितामह पिताश्री सगळ्यांचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर लवजी वस्ताद साळवे माता ज्यांची आज जयंती आपण साजरी करत आहोत त्या बाबासाहेबांच्या अर्धांगिनी आणि त्या अथांग दीन दलित दुबळ्या आणि बहुजन वर्गांच्या मातोश्री त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरित होणारी संबंध महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन चळवळ सातत्याने गतिमान करण्याचा प्रयत्न करतो अशा आंबेडकर चळवळीचे सरसेनापती माजी खासदार कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो वंदन करतो पुन्हा एकदा उपस्थित माझ्या इथं जमलेल्या येणाऱ्या भावी पिढीमध्ये आदर्श देणाऱ्या रमाईंना अर्थात माझ्या महिला माझ्या भगिनींना या ठिकाणी मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आमच्या गिरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक लोकांचा सत्कार झाला कोणाकोणाचा सत्कार झाला नाही ते कोणाकोणाचा झाला नाही विशेष ज्या लोकांचा सत्कार झाला त्या लोकांचा सत्कार पाहायला गेलो बाकीचे लोकच नसते तर त्या सत्काराला काही किंमत राहिली नसते म्हणून उपस्थित सर्व माझ्या मायबाबांचा सत्कार रमाईच्या चरणी यशोगाथा गातून तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी याचना करून तुमच्या सगळ्यांचा सत्कार बघा मी जवळपास तासभरापासून इथून जात होतो त्यापासून मला गिरी साहेबांनी आणि आमच्या जयवंतांना दाबून धरले शब्द बोलूनच जा ठीक आहे अनेक वर्ष झाले अनेक वेळा मी या विहारामध्ये आलेलो आहे अनेक वेळा आपला संवाद झालेला आहे अनेक वेळा मी भाषण या विहारामध्ये केली आहे अनेक लोकांना माहिती आहे गेल्या 17 वर्षापासून मी या परिसरामध्ये ज्ञानदानाचं काम करतो गेले 2014-15 ला मी संतनगरमध्ये शिक्षकही होतो परंतु आज पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधण्याची संधी ज्या आयोजकांनी मला करून दिली त्या आयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो माय मावल्यांनो आणि बंधूंनो माता रमाई समजून घेणं हे आयल्यागाऱ्यांचं काम आहे आणि त्याला माता रमाई समजून घेण्यासाठी वाघाचं काळीच पाहिजे आणि ते वाघाच्या काळजावाले तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून तुमचे विशेषतः भाषण संपल्यापूर्वीच तुमचं स्वागत करतो आभार रमाबाई आंबेडकर समजून सांगत असताना तुम्हा आम्हाला रमाईचा त्याग या सगळ्या वरिष्ठ आणि सुशिक्षित लोकांसमोर सांगणं मला तरी उचित वाटणार नाही परंतु मला संधी मिळाली म्हणून रमाईच्या काही गोड आठवणी तुमच्या पदरात टाकू इच्छितो त्या पदरातून जर तुमचे मेंदूत घेतला आणि मेंदूतून जर तुमच्या लेकरांमध्ये जर त्याचं अनुकरण केलं तर मला वाटतं तुमच्या घरात वाढणारे जे 3.5 हाताचं लेकरू आहे त्या लेकरामध्ये रमाई फुले आंबेडकरांचे विचार जाईल आणि येणारा भावी अधिकारी तुमच्याच घरात राहील अशी मी बाबासाहेब एक नाव नाही बाबासाहेब एक महापुरुषाचंही नाव नाही बाबासाहेब आंबेडकर हा एक विचार आहे जो इथल्या भारत देशाला तारणारा आहे जो इथल्या दारिद्र्यात वाढणाऱ्या कुटुंबाला दिशा देणार आहे जो इथल्या पिचत पडलेल्या आणि गोरगरीब घटकांना मोठ्या उंचीवर कसं न्यायचं यासाठी दिशा देणारा हा एक महासूर्य आहे महापराक्रमी महानायक आहे त्या नायकाची त्या हिरोची यशोगाथा जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्या यशोगाथा मागे सगळ्यात मोठी गाथा असेल तर ही माता म्हणून या माताला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो की या देशाला संविधान दिलं या संविधानाने दिल्याच्या नंतर इथल्या फक्त उपस्थित बुद्ध विहारातल्या बौद्धांनाच संविधान दिलं नाही इथल्या बाहेर 18 प्रकार जाती धर्माचे म्हणतो मराठा असेल मुसलमान असेल ओबीसी असेल भटका असेल पार्टी असेल इव्हन हेच नव्हे तर शेंडी असणारा ब्राह्मण असेल या ब्राह्मणाला सुद्धा बाबासाहेबांनी त्याच्या संरक्षणात काय दिले अधिकार दिले म्हणून लोकांचा गैरसमज आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून हे महाराजे हे धेड्याचे लोक नोकराला लागले याची प्रगती आहे हा गैरसमज तुम्हाला खोडून काढायचा आहे याच्या मागचं कारण काय 1949 ला लिहिलेला अंगीकृत केलेला आणि 50 ला लागू केलेल्या संविधानामुळे संपूर्ण देशातल्या जाती धर्माला संरक्षण मिळालं परंतु हे संरक्षण सगळ्याच जाती धर्माला मिळालं पण बाबासाहेबांनी तुम्हाला 56 ला मोठा अजून एक संविधान दिलं नसतं त्या संविधानाचं नाव काय 56 ला दिलेलं बुद्ध आणि त्याचा धम्म आरक्षणाच्या माध्यमातून गाडी घोडी माडी बायकोची
पण कमावल्याच्या नंतर जर बाबासाहेबांनी तुम्हाला इतर बसलेल्या लोकांना जर बुद्ध दिला नसता तर कोणी जादू मंत्र चुमंत्र पाणी बिडी लावून तुम्हाला म्हणले असते काय मोकळे करावंच लागेल. नाही तर तुमच्या घराला दिशाभूती आहे, दक्षिणेला घर पाहिजे, पूर्वेला घर पाहिजे आणि असं करून तुमचं वाटोळ केलं असतं. म्हणून बाबासाहेब म्हणतो की आरक्षणाच्या माध्यमातून हे सगळं काय होईल, पण माझा समाज हा भोळा आहे, माझा समाज हा बावळा आहे, अजूनही माझ्या समाजातील गोरगरीब सुशिक्षित नाही. म्हणून मी गेल्याच्या नंतर दिशा देणारे काहीतरी योग्य मार्गदर्शन असलं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 त्या नागपूरच्या नागपूरमध्ये तुम्हाला मला बौद्ध धर्म दिला. परंतु शोकांतिका बाबासाहेबांना दिलेल्या धर्माच्या नंतर 65 वर्षानंतरही आमच्या माय मावल्या फक्त इव्हेंटलाच पांढऱ्या साड्या घालून दिल्या. हे शाश्वत सत्य नाकारता येणार नाही. इथं बुद्ध विहारात येतो तिकडे व्याजाने पैसे काढून कंजुऱ्या करणारे आम्हीच आहोत, याच्यात काही मात्र शंका नाही. बरे व्याजाने काढतो आणि काढल्याच्या नंतर 10 रुपये 20% टक्क्याने जर व्याजाने काढले तर ते व्याजात भेटतात. आमची मायबाई म्हातारी होती आणि कर्जबाजारी होते आणि कर्जबाजारीपणा तुझा दारिद्र्यात जाते, नवरा दारू प्यायला लागतो, पोरं वाईट मार्गाला लागतात आणि हे सगळं घडतं कशामुळे? त्या अज्ञानामुळे. म्हणून संविधानाच्या माध्यमातून प्रगती झाली असली तर त्याला संरक्षण देण्याचं काम कोणी दिलंय तर बुद्ध धम्माने दिलंय. म्हणून माझ्या माय भावाला फार मोठी जबाबदारी आहे. पुरुष हा बाईचा ऐकतोच, 4चा वर किती जरी माझा बाप माझ्या बाईला म्हणा इकडे तर घरात माझ्या बाईचाच माझ्या बापाला ऐकला. म्हणून महिला मंडळाच्या हातामध्ये फार महत्वाची ताकद आहे. आम्हाला माहिती आहे हा वयस्कर वर्गीय बसलेला आहे. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला जवळ नाव द्यायचं होतं, तो नावाचा संघर्ष 17 वर्ष चालला. पण ते नाव देण्यासाठी जो नाम